मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून प्रमुख रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवली। सीएसएमटी दादरसह प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात। मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याची शक्यता कमी आहे। मुंबईतील धरणांमध्ये 70% पाणीसाठा, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा परिणाम अनिश्चित असल्यानं पाणी कपात मागे घेण्याची शक्यता नाही, पालिका अधिकाऱ्यांची माहिती। पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी आणखी एक संयुक्त चौकशी समिती स्थापन। महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश। एका महिन्यात अहवाल सादर केला जाईल। पायावर गोळी झाडून सराफा व्यापाऱ्यास लुटलं। नागपूरच्या खापरखेडा परिसरातील घटना। फायरिंग करून चोरट्यांनी 11,85,000चा ऐवज लंपास केलाय। महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय राहील। पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून पुण्यासाठी रेड अलर्ट, तर कोकण, सातारा आणि नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट। कोल्हापूर शहराचा धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून पंचगंगा नदीची पाणी पातळीत घट झाली। मात्र जिल्ह्यातील 28 बंधारे अजूनही पाण्याखाली, तर राधानगरी धरण 87%, तर काळवाडी धरण 48% भरलंय। राज्यात जुलै महिन्यात 7 वेळा भूकंपाचे धक्के, 6 धक्के एकट्या हिंगोली जिल्ह्यात बसले, तर पालघरमध्ये अरबी समुद्रात 5 किलोमीटर खोलीवर भूकंप झाल्याची नोंद। हिंगोली आणि पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता वाढली आहे। अशोक खरातने ज्योतिष किंवा अंकशास्त्राचं कोणतंही शिक्षण नसताना भोंदूगिरी केली। भोंदू अशोक खरातची कबुली, स्वतःच्या पैशातून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केल्याचं मान्य केलंय। मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांनंतरही बीएमसीच्या उद्यान विभागातील 36 पदं अद्याप रिक्त। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे झाडांची पाहणी, छाटणी आणि धोकादायक झाडं हटवण्याच्या कामावर परिणाम, त्यामुळे तातडीने पदं भरण्याची मागणी। 1 ऑगस्टपासून अकासा एअरची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमान वाहतूक टर्मिनल 2 वरून होणार। प्रवाशांच्या सोयीसह विस्तार आणि खर्च व्यवस्थापनाच्या उद्देशाने हा बदल करण्यात आलाय।